नमस्कार मंडळी, तीर्था किचन अँड ब्लॉग या चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण आपल्या किचनमध्ये परत एकदा सोले वांग्याची भाजी करणार आहोत। एकदा आपण ओल्या तुरीचे अख्खे दाणे वापरून भाजी केली होती। आता त्या तुरीच्या दाण्याचे वाटण करून भाजी करणार आहोत। चला तर याला लागणारे साहित्य पाहूया। या भाजीसाठी ओल्या तुरीच्या शेंगांचे 1 वाटी दाणे, थोडीशी कोथिंबीर, लसूण, आले, कांदा, हिरवी मिरची आणि 8 ते 9 असे आपण छोटे काटेरी वांगे घेतलेले आहेत। आता आपल्याला हे तुरीचे दाणे स्वच्छ निवडून धुवून घ्यायचे। त्यानंतर हे दाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर थोडेसे तेल टाकून हे दाणे आपल्याला हलके डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। इथे आपले तुरीचे दाणे हे भाजून झालेले आहेत। आता याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। त्यानंतर जी आपण हिरवी मिरची घेतली होती ती इथे भाजायला टाकायची। यावरही थोडेसे तेल टाकून आपल्याला मिरची इथे भाजून घ्यायची आहे। तुम्ही हिरवी मिरचीऐवजी लाल तिखटही टाकू शकता, पण हिरव्या मिरच्यानी जी चव भाजीला येते ते लाल तिखटाने येत नाही। तर हे दोन्ही साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 गाठा लसूण सोलून घेतला, आल्याचे तुकडे, कोथिंबीर आणि ज्या आपण हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या होत्या त्या इथे टाकून घ्यायच्या आहेत। तर हिरव्या मिरच्या ह्या आपल्या चवीनुसार टाकायच्या, म्हणजे भाजी आपल्याला कितपत तिखट पाहिजे त्यानुसार हिरवी मिरचीचा वापर करायचा। त्यानंतर अर्धा चमचा इथे जिरे टाकून घ्यायचे। आता याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तर इथे आपली बारीक पेस्ट तयार झालेली आहे, म्हणजे आपले हिरवे वाटण तयार झाले। त्यानंतर भाजून थंड केलेले ओले तुरीचे दाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि चांगले बारीक वाटून घ्यायचे आहे। इथे हे दाण्याचं जे वाटण आहे हे तुम्ही आवडीनुसार बारीक किंवा थोडंसं जाडसर ठेवू शकता। तर मी हे थोडं रवाळ वाटून घेणार आहे। इथे आपले ओल्या तुरीचे दाणे असे रवाळ वाटून झालेले आहेत। चला तर लगेच वांगे कापून घेऊया। अशा प्रकारचे छोटे काटेरी वांगे मी घेतले। तर हे वांगे जे देठाला काटे असतात ते मी काढून घेतले। तुम्हाला आवडत असले तर तुम्ही ठेवू शकता। याचे आपण असे मधात चिरा देऊन जसे मसाला वांगे करतो तसेही हे वांगे ठेवले तर चालतात, किंवा आपण एका वांग्याच्या 4 फोडी केल्या तरीही चालतात। तर तुम्हाला आवडत असेल तशा प्रकारे तुम्ही इथे वांगे चिरून टाकू शकता। इथे मी भाजीत टाकण्यासाठी अशा छोट्या फोडी वांग्याच्या केलेल्या आहेत। चला तर आता भाजीची तयारी करूया। कढईमध्ये तेल टाकून घेतलं, तर 3 पड्याच्या जवळपास मी तेल टाकून घेतले। तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकून घेतली। मोहरी छान तडतडल्यानंतर आपल्याला जो आपण बारीक कांदा कापून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे। कांदा हा आपल्याला तेलात चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर कांदा हा ऑप्शनल आहे, जर कोणी कांदा वांग्याच्या भाजीत घालत नसेल तर त्यांनी टाकू नये। तर कांदा चांगला तेलात परतून झालेला आहे। आता जे आपण हिरवं वाटण तयार केलं होतं संपूर्ण ते इथे टाकून घ्यायचं आहे। तसेच भाजीत टोमॅटो टाकणं कोणाला आवडत असेल तर एक बारीक कापलेला टोमॅटो इथे लगेच आपल्याला टाकून घ्यायचा आहे। तर इथे आपली पेस्ट चांगली परतून झालेली आहे। आता लगेच 1 चमचा धनेपूड आणि अर्धा चमच्याच्या जवळपास मी हळद टाकून घेतलेली आहे। हे छान परतून घ्यायचं आहे। तर या भाजीत आपण मसाला वापरणार नाही, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता। इथे आपण अशा छोट्या आकाराच्या वांग्याच्या फोडी केलेल्या आहेत। ह्या संपूर्ण वांग्याच्या फोडी आता आपल्याला या फोडणीमध्ये टाकून घ्यायच्या आहेत। त्यानंतर हे सर्व मसाले आणि वांग्याच्या फोडी चांगलं एकजीव करून घ्यायचं। आता लगेच आपण जे ओल्या तुरीचे दाणे वाटून घेतले होते ते संपूर्ण मिश्रण इथे टाकून द्यायचं आहे। त्यानंतर 1 चमचा मीठ मी इथे टाकून घेतलेलं आहे। मीठ हे आपल्या चवीनुसार इथे टाकून घ्यायचं आहे। भाजीत टाकलेलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं। हे चांगलं एकजीव झालं की आपल्याला यावर झाकण ठेवून मंद आचेवर 2 ते 3 मिनिट वाफ आणायची आहे। इथे आपले 3 मिनिट पूर्ण झाले। आपल्या सोले वांग्याच्या भाजीला चांगली वाफ आलेली आहे।
तर चमच्याने चांगलं एकत्र करून घ्यायचं. तसेच मी दुसऱ्या साईडने पाणी गरम करायला ठेवलं होतं. तर आपल्याला इथे भाजीत पाणी टाकून घ्यायचं आहे. तर भाजीत टाकण्यासाठी आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. या भाजीत सुरुवातीलाच पाणी थोडेसे जास्त टाकायचे, कारण आपण ओल्या तुरीचे दाणे वाटून टाकलेले आहेत. त्यामुळे आपल्या भाजीला घट्टपणा लवकर येतो. त्यामुळे आपल्या आवश्यकतेनुसार, म्हणजेच भाजी किती प्रमाणात घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार इथे पाणी टाकून घ्यायचं आहे. इथे भाजीला पहिली उकळी आलेली आहे. तर आता चमच्याने चांगली एकत्र करून घ्यायची. आता एक उकळी आल्यानंतर झाकण ठेवून मंद आचेवर आपल्याला ही भाजी 3 ते 4 मिनिट शिजून घ्यायची आहे. तर इथे आपले 4 मिनिट पूर्ण झाले. झाकण उघडून पाहू तर भाजीला चांगली दणदणीत वाफ आलेली आहे आणि भाजीही छान शिजलेली आहे. तर एक वांग्याची फोड पाहू भाजी शिजली की नाही. इथे वांग्याची फोड बोटाने दाबली की लगेच दबते, म्हणजे इथे आपली भाजी शिजलेली आहे. यामध्ये हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि इथे सोले वांग्याची भाजी आपली तयार झालेली आहे. ही भाजी भाकरी, फुलके, पोळी, भाताबरोबर खूप छान लागते. नक्की एकदा ही सोले वांग्याची भाजी करून पहा. या पद्धतीची भाजी माझी आजी करायची. एकदा ही जुन्या पद्धतीची भाजी तुम्ही नक्की करून पहा आणि कशी लागते ते नक्की मला कमेंट्स करून सांगा. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.